नमस्कार मंडळी. खरं पाहिलं तर ढोल ताशा म्हणजे फक्त गोंगाट करणारी वाद्ययंत्र नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीची धडधडती नाळ आहे. प्रत्येक गणेश उत्सवामध्ये, गुढीपाडव्याला आणि नवरात्रामध्ये ढोल ताशाच्या तालावरती चालणारी मिरवणूक म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या उत्सवाची खरी ओळख आहे. पण ढोल ताशा पथक नक्की कुठून सुरू झालं? चला जाणून घेऊया. 1970च्या दशकामध्ये पुण्यात काही तरुणांनी याची मुहूर्तमेढ उडवली आणि त्यामागे खरं तर वाद्य वाजवणं नव्हतं, तर एक विचार होता, तो म्हणजे तरुणांना एकत्र आणणं, समाजामध्ये शिस्त निर्माण करणं आणि मराठी संस्कृतीचा अभिमान जागवणं. खरं तर ढोल आणि ताशा ही दोन्ही वाद्य लढाईमध्ये वापरली जायची आणि त्याच वाद्यांना नवीन पद्धतीने वापरून उत्सवामध्ये ऊर्जा भरायचं काम या पथकांनी सुरू केलं. आणि आज पाहिलं तर महाराष्ट्रभर शेकडो ढोल ताशा पथक कार्यरत आहेत. त्यामध्ये शेकडो युवक युवती सामील होतात. कोणी कॉलेजमध्ये असतो तर कोणी नोकरी सांभाळून रिहर्सलला येतो. बायका, मुली, अगदी लहान वयाची मुलं देखील त्यामध्ये तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. खरं तर ढोल ताशा ही आता एक जन चळवळ झालेली आहे. तिच्यामध्ये ना जात असते, ना वर्ग, ना कोणता धर्म. एकच असतो, तो म्हणजे ताल. आणि तो ताल प्रत्येकाच्या हृदयाशी नातं जोडतो. म्हणूनच ढोल ताशा म्हणजे एक आवाज नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गडद आणि अभिमानास्पद साज आहे. तर मंडळी, ढोल ताशा पथक ही केवळ मिरवणुकीची शोभा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. आणि ही प्रथा आपल्याला आपली मुळं, आपली एकजूट आणि आपल्या परंपरेचा अभिमान याची आठवण करून देतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही ऊर्जा पुढे टिकवणं हे आपलं देखील काम आहे. आणि पुढच्या वेळेस ढोल ताशाच्या आवाजामध्ये तुम्ही देखील थिरकायला लागलात, तर तेव्हा उत्सव साजरा करू नका, तर त्यामागचं शिस्तबद्ध, श्रमशील आणि संस्कारमय वारसा देखील ओळखा. आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा. धन्यवाद.